अध्याय 39. वृद्ध वंध्या प्रसव नाम. गाणगापुरात सोमनाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी वयोवृद्ध झाली होती, परंतु अपत्यहीन होती. ती अत्यंत भक्तिभावाने गुरुदेवांचे पूजन करीत असे. गुरुदेवाने तिच्या सेवेवर प्रसन्न होऊन विचारले, तुझी काय इच्छा आहे? ती अत्यंत दुःखी होऊन म्हणाली, गुरुदेवा, माझ्या पोटी संतान नाही. माझे जीवन व्यर्थ आहे. मी अश्वत्थाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात संपूर्ण आयुष्य घालविले, परंतु त्या पूजनाचा काहीच उपयोग झाला नाही. गुरुदेवा, या जन्मात नाही तर पुढील जन्मात तरी मला पुत्र प्राप्ती व्हावी. गुरुदेव म्हणाले, पुढील जन्माचे कोण जाणतो? तुला याच जन्मी कन्या पुत्र होतील. तू पिंपळाच्या वृक्षाची निंदा करू नकोस. ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले होते, आम्ही सर्व देव पिंपळाच्या वृक्षाखाली निवास करतो. श्रुती स्मृती सुद्धा या वृक्षाचे वर्णन करता करता थकत नाहीत. तू या अश्वत्थाला 1,00,000 प्रदक्षिणा घाल आणि त्याचे उद्यापन कर. विप्रांना भोजन देऊन दान देऊन संतुष्ट कर. ती विप्रपत्नी गुरुदेवांना म्हणाली, मी 60 वर्षाची झाली आहे. आता मला पुत्र कन्या कशा होतील? तिची गुरुचरणी नितांत श्रद्धा होती. ती गुरुदेवांच्या सांगण्याप्रमाणे पिंपळाला प्रदक्षिणा तिने घातल्या आणि गुरुकृपेने तिला प्रथम एक कन्या झाली. त्या कन्येस घेऊन ती गुरुदेवांकडे गेली. गुरुदेवांनी त्या बालिकेस आशीर्वाद दिला. ते म्हणाले, हिला यथासमयी उत्तम दीक्षित वर मिळेल. त्या वृद्ध दाम्पत्यास काही काळानंतर एक सुंदर पुत्र झाला. कालांतराने तो मोठा होऊन एक विद्वान आणि सर्वगुण संपन्न विप्र झाला. अशा प्रकारे दयाघन गुरुदेवांची कीर्ती चोहीकडे पसरली. येथे वृद्ध वंध्या प्रसवे नाम 39वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. अध्याय 40. विप्र कुष्ठहरणम. एक वेदसंपन्न ब्राह्मण श्वेतकुष्ठाने पीडित झाला होता. त्याने गुरुदेवांकडे येऊन अत्यंत नम्रभावाने प्रार्थना केली, हे दयाघन गुरुदेवा, दैवयोगाने मी कुष्ठरोगाने पीडित झालो आहे. त्यामुळे माझे तोंड सुद्धा कोणी पाहत नाही. या रोगापासून आपण माझे रक्षण करावे. आपण या व्याधीपासून मुक्तता न केल्यास मला आत्महत्येशिवाय अन्य मार्ग नाही. हे गुरुदेवा, आपणच माझे मायबाप आहात. माझ्या पापांचे क्षालन आपणच करू शकता. त्याचवेळी डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन एक लाकूडतोड्या तेथे आला. गुरुदेवांनी त्या मोळीतील एक लाकूड घेण्यास त्या विप्रास सांगितले. गुरुदेव पुढे म्हणाले, हे लाकूड संगमावरील जमिनीत लाव आणि त्याला नित्यनियमाने पाणी घाल. ज्यावेळी त्या लाकडास पालवी फुटेल त्यावेळी तुझे कुष्ठ नष्ट होईल. त्या विप्राने श्रद्धाभावाने ते लाकूड संगमावर नेऊन लावले आणि नित्यनेमाने तो त्याला पाणी घालू लागला. त्या शुष्क लाकडाला पाणी घालत असलेले पाहून काही लोक त्याची मस्करी करीत, परंतु त्या विप्राने आपला नियम सोडला नाही. त्याची गुरुदेवांच्या चरणी दृढ श्रद्धा होती. गुरुदेवांच्या एका शिष्याने ही वार्ता त्यांना सांगितली. त्यावेळी गुरुदेवांनी आपल्या सर्व शिष्यांना धनंजय सुशीला या भिल्ल दंपतीची कथा सांगितली. गुरुदेव म्हणाले, अरे बाळांनो, धनंजय आणि सुशीला हे एक सच्शील आणि आचारसंपन्न जोडपे होते. त्यांचा एक नित्य नियम होता की भगवान शंकरांच्या पिंडीला चिताभस्म अर्पण करायचे. एके दिवशी चिताभस्म मिळाले नाही. त्या दिवशी त्या भिल्लाच्या पत्नीने तिला स्वतःला जाळून ते भस्म शिवास व्हावे अशी आपल्या पतीस विनंती केली. त्या भाविक भिल्लाने मागचा पुढचा विचार न करता चिताभस्मासाठी आपल्या भार्येलाच अग्नी दिला आणि ते भस्म शिवचरणी अर्पण केले आणि नित्याप्रमाणे पूजा केली. पूजा समाप्तीनंतर त्याने भार्येला प्रसाद घेण्यासाठी हाक मारली आणि आश्चर्य असे की त्याची भार्या प्रसाद घेण्यासाठी समोर आली. त्याचवेळी भगवान शंकर तेथे प्रकट झाले आणि त्यांनी त्या उभयतांना शुभ आशीर्वाद दिले. असा हा श्रद्धा भक्तिभावाचा परिणाम असतो. हे कथानक सांगून गुरुदेव संगमावर ज्या ठिकाणी त्या पीडित विप्राने शुष्क काष्ठ लावले होते तेथे गेले. त्या काष्ठाला प्रोक्षण करताच त्याला पालवी फुटली आणि त्याच क्षणी तो विप्र कुष्ठमुक्त झाला. त्याची कांती सुवर्णाप्रमाणे चमकू लागली. त्याचे अष्टभाव जागृत झाले. तो गुरुदेवांचे स्तवन करू लागला. ते स्तवन अशा प्रकारे होते, हे शांती दांत इंदुकोटी कांत दीप्त अस्त्री नंदना, देवांना वंद्य आणि भक्तांचे चित्तरंजन करणाऱ्या, पापाने तापलेल्यांचे दुःख नाहीसे करणाऱ्या,
शाश्वत जनार्दना, माया अंधकाराला सूर्यासमान आणि भक्तांच्या अंतःकरणाला आनंद देणाऱ्या परमेश्वरा, काम राग ज्याने नष्ट केले आहेत तो तू संन्यासाचे रूप घेऊन लोकांना इच्छित देतोस. चंद्र सूर्य हे ज्याचे नेत्र कमल आहेत, अशा श्री दत्तात्रेया आमचे राग द्वेष मद आदी दोष दूर करा आणि आम्हास तारा. तुम्हीच भक्तांचे कामधेनू आहात. लाल कमळाच्या पाकळीप्रमाणे ज्यांचे नेत्र आहेत, अशा हातात दंडकमंडलू धारण करणाऱ्या श्री दत्ता, तुम्ही मृतास जीवदान देणारे आहात. तुम्ही विश्वाचे हेतू असून त्याचे अपराध सोसणारे मायबाप आहात. नित्य आणि शुद्ध भक्तांच्या हृदयाला आनंद देणाऱ्या श्री दत्ता, तुम्हास नमस्कार असो. आपण देव असून योगी आहात. तुम्हीच दैन्य आणि दुःखाचा अपयाचा नाश करता. तुम्हीच संन्यासी होऊन कृष्णातीरी निवास करता. आदी मध्य अंतरहित असून अशी वस्तू आपणच आहात. तुम्ही आमच्या या वासना नष्ट करून आमचे रक्षण करावे. गुरुदेवांनी त्या विप्राच्या मनातील भक्तिभाव जाणून विद्या सरस्वती हा त्यास मंत्र दिला. येथे विप्रकुष्ठ निवारणम नाम 40वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. अध्याय 41. काशी यात्रा निरूपण. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, तुला मी सायनदेवाबद्दल सांगितले होते ना, तोच गुरुदेवांचा शिष्य कांचीपुरमहून गाणगापूर क्षेत्री गुरुदेवांच्या सानिध्यात राहण्यास आला. गुरुदेवांचे दर्शन होताच त्याला अत्यंत आनंद झाला. त्याचे अष्टभाव जागृत झाले आणि तो गुरुदेवांची स्तोत्रे गाऊ लागला. त्याने गुरुदेवांबरोबर राहून त्यांची सेवा करण्याचा आपला मनोदय गुरुदेवांना सांगितला. गुरुदेव म्हणाले, आमची सेवा करणे फार कठीण आहे. कधी आम्ही गाणगापुरी असतो, तर कधी वनात, कधी रानात, तर कधी नदीकिनारी. आमचा हा निवास असतो. तुला आमच्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. तू असा त्रास का करून घेतोस? सायनदेवाचा दृढनिश्चय पाहून त्यांनी सेवेचे कार्य गुरुदेवांनी त्यास सोपविले आणि ते त्याने आनंदाने स्वीकारले. एके दिवशी संगमावर असताना गुरुदेवांनी सायनदेवाची परीक्षा पाहण्याचे ठरविले. त्यांनी सायंकाळ होताच मेघांना भरपूर पाऊस पडण्याची आज्ञा दिली. पाहता पाहता आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि विजेच्या गडगडाटात धोधो पाऊस सुरू झाला. सोसाट्याचा वारा सुटून गुरुदेवांना थंडी वाजू लागली. त्यांनी सायनदेवास मठात जाऊन भांड्यात अग्नी घेऊन येण्यास सांगितले. सायनदेवाने मठात जाऊन अग्नी घेऊन येत असताना अंधार झाला होता. सायनदेवाच्या मागोमाग 5 फण्यांचा एक नाग येत होता. त्याच्या शिरावरील मण्याचा प्रकाश सायनदेवास मार्ग दाखवित होता. परंतु सायनदेवास मात्र भीती वाटत होती. जीव मुठीत धरूनच धावतच तो गुरुदेवांजवळ आला आणि त्याच वेळी तो नाग अदृश्य झाला. गुरुदेव भांड्यातील अग्नी पाहून म्हणाले, अरे सायनदेवा, तुझ्या रक्षणासाठी आम्हीच या नागाला पाठविले होते. तू निष्कारणच त्याला घाबरलास. आमची सेवा किती कठीण असते हे तू पाहिलेस ना. सायनदेव म्हणाले, आपण प्रत्यक्ष ब्रह्मनिविधान आहात. आपण मला गुरुसेवेचे विधान सांगावे, ज्यामुळे माझे मन स्थिर होईल. त्यावेळी गुरुदेव म्हणाले, पूर्वीच्या काळी एका कुमाराने आपल्या गुरुगृही राहून आपला विद्याभ्यास पूर्ण केला. त्यावेळी गुरुदक्षिणा देण्याच्या उद्देशाने गुरु म्हणाले, तू मला एका अशा घराचे निर्माण करून दे जे कधी तुटणार नाही आणि जुने होणार नाही. गुरुमाता म्हणाली, मला अशी चोळी आणून दे जी न शिवलेली असावी, न विणलेली, परंतु अंगास बरोबर यावी. गुरुपुत्र म्हणाला, मला अशा पादुका आणून दे ज्यांना मातीचा स्पर्श न व्हावा, त्या पाण्यात बुडू नयेत आणि पायांना अत्यंत सुखदायी असाव्यात. त्याचवेळी गुरुकन्या आली. ती म्हणाली, मला असे एक पात्र आणून दे जे अग्नीने कधीही काळे होऊ नये. तसेच माझ्यासाठी सुंदर कुंडले घेऊन ये. त्या सर्वांची मागणी स्वीकारून तो कुमार त्यांच्या गुरूंना नमस्कार करून निघाला. त्याच्या मनात काळजी होती की सर्वांच्या मागण्या कशा पूर्ण कराव्यात. अशा सचिंत अवस्थेत जात असताना त्याला मार्गात अवधूतांचे दर्शन झाले. त्याचा म्लान चेहरा पाहून गुरुदेवांनी त्याला त्याचे कारण विचारले. त्यावेळी त्या कुमाराने घडलेली हकीकत सांगितली.
गुरुदेव म्हणाले, काशी क्षेत्री जाऊन भगवान विश्वनाथाची आराधना कर, तो तुझी या संकटातून मुक्तता करेल. गुरुदेवा, मला काशीचा मार्ग माहीत नाही. त्यावेळी गुरुदेव म्हणाले, मी तुला काशी क्षेत्री घेऊन जातो. तू भावभक्तीने शिवाची आराधना कर, तो तुझे सारे मनोरथ पूर्ण करील. गुरुदेवांनी त्या कुमारास मनोवेगाने काशीस नेले. त्यास मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेण्यास सांगून स्वतः गुरुदेव गुप्त झाले. येथे काशी यात्रा निरूपण नावाचा 41वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. अध्याय 42. काशी यात्रा निरूपण. सिद्धमुनी नामधारकाला पुढे म्हणाले, त्या कुमाराने गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम विश्वेश्वराचे दर्शन घेतले. नंतर भवानी, हरी, धोंडीश्वर, दंडपाणी, भैरववीर आणि विघ्नेश्वरांच्या गुहेचे दर्शन घेतले. अत्यंत श्रद्धाभावाने त्या कुमाराने विश्वनाथांचे स्तवन केले आणि वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा केली. त्या बालकाचा भक्तिभाव पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी त्या कुमाराचे मनोरथ पूर्ण केले. गुरुदेवांनी ही कथा सायनदेवास सांगितली. तसेच सर्व शिष्यांनी सुद्धा या कथेचा लाभ घेतला. सर्वांना काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्याचा आनंद झाला. सायनदेव म्हणाले, गुरुदेवा, आपण मला येथे बसल्या बसल्या काशी क्षेत्राचे दर्शन घडविले. गुरुदेव सायनदेवास म्हणाले, यानंतर तू यवनाची सेवा करू नकोस. आपल्या पत्नी पुत्रासह येथे येऊन राहा. सायनदेवास अतिशय आनंद झाला. त्यांनी कानडी भाषेत रचलेले गुरुदेवांचे स्तोत्र गाऊन दाखविले. गुरुदेवांच्या आदेशानुसार सायनदेव आपला पुत्र नागनाथ आणि पत्नीसह गाणगापुरात वास्तव्यासाठी आले आणि गुरुचरणी पत्नी पुत्रासह नतमस्तक झाले. येथे काशी यात्रा निरूपण नावाचा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम.